भाऊ नाराज आहात का माझ्यावर की चिडलाय? चिडलेलो नाहीये सावली, पण जे काय घडलंय त्यामुळे नाराज आहे फक्त बस. मग तुमची ही नाराजी घालवायला तुमच्या बायकोला काय करावं लागेल? तुझ्या कामाकडे लक्ष दे फक्त बस. तुझ्या रियाजाकडे, तुझ्या रेकॉर्डिंग्सकडे लक्ष दे सावली. हे बघ, या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना, ह्याचा शोध लावू आपण, पण त्याला वेळ लागणार. घाई करून नाही चालत. सगळं होईल नीट. फक्त ताराने त्या भैरवीजींना स्वीकारायला हवं, म्हणजे भैरवीजी निघून जातील घरातून. बाकी ते गुपित काय आहे ते कळेलच लवकरच सगळ्यांना. पण सारंग सर, ते गुपित आहे की नाही हे ठरायचं आहे ना अजून. ह्याच हट्टीपणामुळे मी नाराज आहे सावली. वेळ दे जरा, होईल सगळं नीट. सॉरी, पण तुम्हा पुरुषांना जसं संकट दारावर आल्यावर कळतं, तसंच आम्हा बायकांना येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते. काय करणारच पुढे? एक धाडस करणार आहे मी. कसली? तुम्हाला सांगेन नंतर, पण मी तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. परवा तुझं रेकॉर्डिंग वगैरे काही नाही ना? नाही का? होळी आहे होळी. तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे मला. ठीक आहे. मला तर हे सगळं नाही सहन होते. काय चाललंय आपल्या घरात? अरे ती बाई ड्रामा करते, नाटकं चालू आहेत तिची. तिचं सगळं वेळेवर खाणं पिणं सुरू आहे, हिंडणं फिरणं सुरू आहे. ती आपल्याला सगळ्यांना ना मूर्खात काढतीये. ड्रामा आहे हा. तारा, प्रत्येक गोष्टीत तू आपलं तेच खरं करणार आहेस का? अगं, त्या जेन्युअनली आजारी आहेत. हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांचा, आणि वयोमानानुसार हार्टचा प्रॉब्लेम होऊच शकतो. हार्टचा प्रॉब्लेम आहे? सिरियसली, आर यू जोकिंग? कसला हार्ट रे? ज्या बाईला स्वतःच्या मुलीचं सुख कशात आहे हेच कळत नाहीये, तिला कसला आलाय हार्ट वगैरे? माझा ना कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. ड्रामा आहे हा सगळा. तुझा कधी कुठल्या गोष्टीवर विश्वास बसतो का? बरं झालं दादा तू आलास. समजव तिला, ती ऐकतच नाहीये माझा. आवाज कमी कर, बाहेरपर्यंत आवाज येतोय. कळतंय तुला? आवाज हळू. दादा, आय एम सॉरी. यू शुड बी. से सॉरी टू. सॉरी तारा. थारा, आर यू ओके? बरी आहेस ना? मला तुझ्या आईबद्दल थोडंसं बोलायचं आहे. ऐक ऐक ऐक, मी काय बोलतोय ते ऐकून तर घे. तारा, माणसांकडनं चुका होतात. माझ्याकडनं पण खूप मोठ्या चुका झाल्यात. अगं, मी अपराध केले. तुलाही माहिती आहे मी कसा होतो. तरी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मनाने मला माफ केलं, मला स्वीकारलं, या घरात पुन्हा मला स्थान दिलं. तारा, माझ्यासारख्या माणसाला तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने माफ केलेत. ती तर तुझी आई आहे, तिला पण माफ कर. होती. मी तिला आई वगैरे नाही मानत आता, आणि हा अधिकार तिने स्वतःच गमावलाय. अच्छा, म्हणजे आता अच्छा, म्हणजे भैरवीजी तुझ्या आई आहेत हेही तू आता नाकारणार आहेस का? त्या बाईला बघितलं ना तर तिडीक जाते माझ्या डोक्यात. हा, आणि आता तर ती सतत माझ्या नजरेसमोर आहे. ती ना एक नंबरची खोटारडी बाई आहे. तारा, यावर उपाय काय आहे याचा कधी विचार केलायस? ती बाई तुझ्या नजरेसमोर असल्यावर तुला त्रास होतो असं तूच म्हणतेस ना? मग ती बाई तुझ्या नजरेसमोर राहू नये यासाठी काही विचार केलायस का? मला काय वाटतं माहिती का, तू तिचा मनापासून स्वीकार करावं, त्यांना माफ करून टाकावं. त्यांनाही पटेल की तिच्या मुलीने तिला माफ केलं, त्यांचं मन शांत होईल आणि ते आपोआप घरातनं निघून जातील. मग तुला त्यांच्याकडे त्यांचं तोंडही बघण्याची गरज नाही. फक्त तू मनापासून स्वीकार कर. हे शक्यच नाहीये, आणि मी त्या बाईसाठी मनापासून काहीच करणार नाहीये. मी कधी म्हटलं खरंच मनापासून स्वीकार कर? स्वीकार कर म्हणजे त्यांना कन्व्हिन्स कर की मी तुम्हाला माफ केलंय. एखाद्या हट्टी मुलीला जसं आपण तिच्या कलेने समजून सांगतो ना की सगळं योग्य आहे, मला सगळं मान्य आहे, एकदा का ते त्यांना पटलं की ते आपोआप निघून जातील या घरात. ना तुझा त्यांच्याशी काही संबंध राहील आणि नाही आमचा काही त्यांच्याशी संबंध राहील. म्हणजे नाटक करायचं असं समज की तुला ना एक मोठ्या बॅनरमध्ये एक लीड रोल मिळालाय
रिअलिस्टिक ऍक्टिंग करायची. ऍक्टिंग म्हण, माणुसकी म्हण, तुला पाहिजे तसं. फक्त तुला तुझ्या आईला कन्व्हिन्स करायचंय की तू त्यांना माफ केलं. एवढं केलंस की आपोआप तुझी आई या घरातनं निघून जाईल. जमेल का रे हिला तेवढं? हा, जमेल? दादा, मी हा विचारच केला नव्हता. जमेल ना तुला? मला माहिती आहे जमेल तुला. मला वाटलं होतं ही मुलगी सहजासहजी मानणार नाही, पण राजकुमार तिच्याशी बोलतोय म्हणाला म्हणजे तो तिला नक्की मनवणार, मला खात्री आहे. पण आता जर खरोखरच ताराने मला स्वीकारलं तर मग मला इथं राहायला कुठलं कारणच उरणार नाही. नाही 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 नाही, तसं व्हायला नकोय. मला आता पुढचा प्लॅन लवकरात लवकर सुरू करावा लागेल. वेळही खूप कमी आहे माझ्याकडे. काय करू? हॅलो अनामिका, आता वेळ झाली आहे तुझी इथं येण्याची. डोंट वरी, तुला सूट होईल असं सगळं बॅकग्राऊंड इथं तयार आहे. आता तुला फक्त एंट्री घ्यायची आहे आणि इथं आल्यानंतर तुला काय करायचंय, कसं करायचंय तुला माहितीच आहे. तेव्हा आता माझ्या पुढच्या कॉलची वाट बघ. लवकरच भेटू. सी यू सून. बाय. अरे उद्या होळी, आपली काहीच तयारी झाली नाही अजून. हा नाही नाही, मी तेच म्हणतो, आपण काम करू आज रात्रीच सगळं, तयारी करू, लाकडं आणू, म्हणजे उद्या काही टेन्शनच नाही. डन. पण तुमचा मोरक्या कुठे आहे? बबलू एरवी तोच सगळी कामं करत असतो ना, आज गेलाय कुठे तो? आलो आलो. हळू 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 बाबा, ये हळू. तुम्ही आठवण केली आणि मी आलो. दादा, काय हे? काय काय लाकूड आहे? माहितीये मला. काय उद्या होळी आहे ना, मग असं वेचून आणि खेचून घेऊन आलोय. आता बघ उद्या आपली होळी जास्त वेळ पेटणार. ए वेड्या, लाकूड तोड्या, हे लाकूड इथे ठेवतात का? जा बाहेर ठेवून ये जा. दादा, हे बाहेर ठेवलं आणि रात्री चोरलं गेलं तर उद्या सकाळी काय पेटवायचं? समजलं.